नमस्कार फ्रेंड, ढोला सिल्क पार्ट 2 बॅक साईड आपण स्टिचिंग कसं करायचं या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। बॅक साईडला व्यवस्थित अस्तर व्यवस्थित अंथरून घ्यायचं मेन फॅब्रिकवर आणि कमरेला एक व्यवस्थित टिप अटॅच करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता 3 इंचावर आपल्याला नॉट आतूनच अटॅच करायचे। अशा प्रकारे व्यवस्थित आतून अटॅच केलं ना ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर दिसते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। अशा प्रकारे व्यवस्थित टिप मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड करता येईल। अशा प्रकारे राऊंड शेपला हळूहळू व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं, घाई करायची नाही। व्यवस्थित हळूहळू स्टिच करून इथं पण आपल्याला नॉट अटॅच करायचे आहे। इथं पण 3 इंचवरच व्यवस्थित मार्किंग करून नॉट अटॅच करायची आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आणि छोटे छोटे कट्स पाडून घ्यायचे जेणेकरून फोल्ड करताना आपल्याला व्यवस्थित फोल्ड करता येतं। अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं। अशा प्रकारे व्यवस्थित ब्लाऊज काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। वरतून एक फिनिशिंगसाठी टिप मारून घ्यायची। पण गेलेल्या व्हिडिओमध्ये कटिंग पाहिलेली होती डोला सिल्क प्रिंटेड आणि या व्हिडिओमध्ये आपण बॅक साईड स्टिचिंग कशी करायची पाहिलेली आहे आणि पूर्ण डिझाइन आलेले आहे। बॅक साईडला तुम्ही पाहू शकता व्यवस्थित फिनिशिंग पण खूप छान आलेले आहे। 4 इंचवर एक टक्स मारून घ्यायचे आणि नॉटचं पण फिनिशिंग पाहू शकतात किती सुंदर आलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही स्टिच केल्यानं ब्लाऊज खूप छान दिसतो। तुम्ही पण अशा प्रकारे कटिंग अँड स्टिचिंग नक्की करा आणि फ्लावरचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे। फ्लावर कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीने आणि ते एक फ्लावर राऊंड शेपला ना फ्लावर लावलं पार्टीवेअर साडीला तर खूप छान दिसते फ्लावर। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। अशा प्रकारे व्यवस्थित फ्लावर स्टिच करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये आणि आपण वरतून एक छोटीसं बटन्स अटॅच केलेलं आहे जेणेकरून ब्लाऊजचा लुक रिच दिसेल याकरिता। अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं आणि फिनिशिंग तुम्ही पाहू शकता किती छान आलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।